फायनली आपण प्रतापगडाजवळ पायथ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. प्रवेशद्वार हे पहिलं प्रतापगडावर जाण्याचं. आपल्या दिशेला पाहूया आपण. बघा काय सुंदर असा नजारा आहे पहा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा थरारक ब्लॉग राहणार आहे, कारण की आपण प्रवास करणार आहोत आंबेनळी घाटातून. आंबेनळी घाट म्हणजेच महाबळेश्वर ते पोलादपूरपर्यंतचा जो 40 किलोमीटरचा हा सर्वात लांब घाट आहे. तर हाच घाट आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत, इथून प्रवास करणार आहोत पोलादपूरपर्यंत. चला तर मग या थरारक अशा अनुभव घेणारा जो प्रवास आहे हा तुमच्यापर्यंत मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा जाता जाता. आणि चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी घनदाट वृक्षवेलीने हा घाट वेढलेला आहे. आंबेनळी घाट म्हणून ओळखला जाणारा हा घाट आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ट्रॅव्हलला. तर मंडळी, एकूण महाराष्ट्र दौऱ्याची ट्रिप झालेली आहे 727 किलोमीटर. आणि 727 पासून आपण आंबेनळी घाटातून म्हणजे स्टार्ट केलेला आहे. तर आता पुढे पाहूया. तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या राहिलं लक्षात तर राहील. तर चला मग, गणपती बाप्पा मोरया. अशी मंडळी की आपल्याला कॅमेरा हेल्मेटला सध्या माउंट करता येणार नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं हातात या ठिकाणी कॅमेरा पकडावा लागतो. आणि घाट पुन्हा डेंजर आहे. अगदी एक लेनचाच हा मार्ग आहे बरं का. मंडळी, या घाटातून नेमकाच प्रवास सुरू केला आहे. आणि अशी व्हॅली वगैरे जे आहेत आपल्याला नेहमीच खुणवत असतात. इथं शूटिंग करायला, फोटो काढण्यासाठी आपल्याला मोह आवरत नाही. आणि हा आपल्याला मोह आवरावा लागेल, कारण की आपल्याला 40 किलोमीटर या घाटातला प्रवास करायचा आहे. कारण घाट एवढा डेंजर आहे, तुम्हाला दाखवतो. इथून आपण आता घाट माथ्यावरती आहोत, खाली उतरायचं आहे. खाली पण वेडीवाकडी वळणं घेत जाणार आपल्याला तो या घाटातला रस्ता दिसतोय पहा. असंच इकडून वळण घेऊन आपल्याला खाली उतरायचं पहा. तुम्हाला दाखवतो इथून दिसेल की नाही, कारण आपला जुना कॅमेरा आपण आणला असता तर जमत होतं, झूम करून पाहता आलं असतं आपल्याला. तर हे समोर दिसतोय पहा, हे चित्र. अशाच पद्धतीनं आपल्याला हा घाट पार करून पुढं जायचं आहे बरं का. तर इथून उतरून अशाच पद्धतीनं पुढं जाता येईल. आणि हा नजारा पहा, एकदम जबरदस्त आहे व्ह्यू हा या घाटातला. मंडळी, कसला डेंजर घाट आहे बघा ना तुम्ही. वळणं संपत नाही आहेत. आणि या ठिकाणी पाहिलं का, एकदम आपल्या डोक्यावरतीच हा पूर्ण खडक दिसतोय पहा. आणि पावसाळ्यात खूप धोका असणार आहे, कारण बरेचसे दगड वगैरे थोडेफार प्रमाणात ढासळलेले पण दिसतात.
म्हणूनच पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला या घाटामध्ये ट्रॅफिक जाम असलेली दिसते किंवा बंद पण असते काही वेळा, कारण एकदम असं आपल्या डोक्यावरतीच पहा ना तुम्ही, जसं माळशेज घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते दरड कोसळल्यामुळे ट्रॅफिक बऱ्याच वेळ जाम होते. आणि हा तर सिंगल वे पहा, रस्ता किती छोटा आहे, निमुळता रस्ता आहे एकदम, एक गाडी जाईल, मोठा 2 गाड्या, मोठ्याल्या गाड्याला प्रवासच म्हणजे या ठिकाणी प्रवेश नसल्यामुळं ते एक बरं आहे, लोडिंग वाहतूक या भागातून जात नाही आहे. त्या आणखीन बरेचसे खूप वळणं आपल्याला पार करत अशाच पद्धतीने या डोंगराच्या कडेकडेनं हा रस्ता जातोय पहा. आणि समोर आपल्याला प्रतापगड पाहायला मिळेल आणि प्रतापगडावरती आपल्याला जायचं नाही आहे, खालून आपण पायथा पाहणार आहोत. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. पाऊण तास आपण या आंबेनळी घाटातून प्रवास करत आहोत. खूप सावधगिरी बाळगून प्रवास करावा लागत हो, कारण एकेरी मार्ग आहे आणि बाजूनं तसं रेलिंग वगैरे लावलेलं आहेत रस्त्याच्या कडेला, परंतु काही ठिकाणी मात्र रेलिंग पण नाही आहेत. समोर लक्ष देऊनच आपल्याला वाहन चालवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा संपूर्ण घाट किती लांब आहे, आणखी नवीन प्रवास करणाऱ्या कल्पनासुद्धा येऊ शकणार नाही. 40 किलोमीटर जवळजवळ हा घाट असू शकतो आणि मला तरी वाटतं की महाराष्ट्रातला हा सर्वात लॉंगेस्ट घाट असायला पाहिजे. हा घाट संपत नाही आहे. आता तरी आपल्याला हे डांबरीकरण रस्ते वगैरे पाहायला मिळतात, छोटे का होईना आहेत या घाटातले. आणि समोर प्रतापगड आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस की प्रतापगडावरती होती, अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजावर हल्ला करण्यासाठी आला होता. म्हणजे तो एक तर बलाढ्य होता आणि त्याच्यासोबतचं सैन्य, हत्ती, घोडदळ, पायदळ खूप होतं. शिवाजी महाराजांना याच ठिकाणी त्या म्हणजे थांबले मुद्दाम, जेणेकरून हे पूर्ण जावळीचं खोरं, हे जंगल, ह्या जंगलात ट्रेक करत असताना त्या काळामध्ये सर्व सैनिक अफजल खानाचे बरेचसे सैनिक, घोडे, हत्ती अर्ध्यातच गळाले आणि त्याची शक्ती अर्धी नष्ट झाली. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजाचं तंत्रज्ञान होतं त्या काळाचं, म्हणजेच त्याला गनिमी कावा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पण ओळखून घेतलं की एवढं जर बलाढ्य सैनिक घेऊन अफजल खान स्वराज्यावर जर चालून आला तर आपला पराभव निश्चित आहे. म्हणून महाराज या गडावर येऊन थांबले आणि इथं मात्र त्याला येईपर्यंत या जावळीच्या जंगलामध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय किती घनदाट जंगल आहे, किती रस्ता असणार आहे त्या काळामध्ये. खूप छोटा रस्ता असेल, पायवाट असेल. आता तरी हा रस्ता आपल्याला खूप छोटा वाटतोय, त्यावेळेस तर पायाने चालण्यासाठीचेच रस्ते असतील. हत्ती, घोडे एवढे घेऊन कधी तो पोहोचला असता, म्हणून तो वरती न जाता पायथ्याशीच थांबला होता, प्रतापगडाच्या पायथ्याला. आणि महाराजांनी
त्याला इथेच ठार केले होते. असं हे जावळीचं जंगल खोरं आंबेनळी घाट आजचा. आणि आपल्याला इथूनच म्हणजे कुंभृषी गावापासूनच हा दिसतोय पहा प्रतापगड. इथून व्ह्यू मिळतोय. हा प्रतापगड झूम करता येणार नाही आपल्याला गोप्रो कॅमेरा. ड्रोन पण उडवायला इथं थोडंसं GPS ची रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी ट्राय केला होता. तर इथून आपल्याला हा प्रतापगड दिसतोय पहा. आणि मंडळी फायनली आपण प्रतापगडाजवळ पायथ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, त्याचबरोबर वरती प्रतापगड. इथून आपल्याला सैर करता येईल. इथून गाड्या वरती जाऊ शकतात. प्रवेशद्वार आहे हे पहिलं प्रतापगडावर जाण्याचं. आणि इकडून आपण आंबेनळी घाटातून आलेलो आहोत महाबळेश्वरवरून. अशाच पद्धतीने इकडे प्रतापगड आणि पुन्हा परत आपल्याला इकडे पोलादपूरकडे सरळ जायचं आहे. तर इथूनच शिवरायांच्या प्रतापगडाचं दर्शन घेऊया आणि आपला मार्गक्रम कंटिन्यू करूया. आता आपण घाट उताराकडे निघालेलो आहोत. कारण आतापर्यंत आपण चढण पाहिली, आता घाट उतार करत आहोत. इकडल्या दिशेला घाट पाहतोय. घाट रस्ता हा आपण या दिशेनं आलेलो आहोत. आता मात्र उताराचा रस्ता लागलेला आहे. पोलादपूर इथून एक 18 किलोमीटर अंतरावरती आहे. घाटातून आपण प्रवास करत करत जवळपास आता इथून पोलादपूर 17 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जागोजाग आपल्याला ह्या घाटामध्ये अनेक वळणं घेत जाणारा रस्ता पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर खोल दऱ्या, उंचच उंच डोंगर पाहून म्हणजे आपला अगदी या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला थांबायची इच्छा होते. आणि इकडल्या दिशेला पाहूया आपण. बघा काय सुंदर असा नजारा आहे पहा. मंडळी एकंदरीत आपण जसा महाबळेश्वर पासून प्रवास सुरू केला होता तसं आपल्याला या घाटातील वळणं पाहायला मिळत आहेत. वळणं काही आपला इच्छा सोडत नाही आहेत. सांगायचं तात्पर्य, मी तरी आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या लॉंग घाटामधून प्रवास करत आहे. आणि मला माहीत नाही की हा सर्वात लांब घाट आहे का नाही, परंतु आय थिंक हा सर्वात लांब घाट असलाच पाहिजे. कारण एवढे वळणं घेत जाणारा रस्ता म्हणजे तुम्हाला वरती महाबळेश्वरपासून ते पोलादपूरपर्यंत, आणखीन आता इथून 15 किलोमीटर पोलादपूर अंतरावरती आहे. सांगायचं तात्पर्य की इथपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला कुठंच सरळ मार्ग लागलेला नव्हता. प्रतापगड येण्या अगोदर थोडासा 1-2-3 किलोमीटर अंतर आपल्याला पाहायला मिळाला सरळ रस्ता, परंतु पूर्णतः हा वळणा घेत जाणाराच रस्ता आपल्याला पाहायला मिळत आहे पहा.
बघा वेडी वाकडी वळणे, या वेड्या वाकड्या वळणामधून सावधगिरीने आपल्याला चालावं लागणार आहे. तर एकंदरीत मंडळी अजूनही माझ्या कांटाळ्या बसलेल्या आहेत. असं म्हणजे एवढं जाम झालं तर घाटातून प्रवास करत एवढे वळणं 40 किलोमीटर तब्बल वळणं घेत तुम्ही. आणि तुम्हाला एक सांगतो, हा इथून म्हणजे प्रवास करत असताना हा जीवघेणी प्रवास ठरू शकतोच, कारण आपण प्रयत्न जरी केला 40च्या वर तिथं जाऊच शकत नाही. मी तुम्हाला म्हटलो जागेवरच टर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि अचानक पुढून गाडी येणारी आपल्याला जवळ येऊन भिडूपर्यंत दिसत नाही आहे. म्हणून तुम्हाला एक सजेशन आहे माझं, या घाटातून तुम्ही जर प्रवास जीवघेणा करत असाल तर तुम्ही तुमच्या साईडनं चाला आणि 40च्या स्पीडच्या वरती अजिबात गाडी चालवूच नका, प्रयत्नसुद्धा करू नका आणि ते तुमच्यानं होणार पण नाही आहे. असो तर म्हणूनच या घाटाला खूप डेंजर घाट किंवा धोकादायक घाट म्हणून ओळखल्या जातात, सर्वात लांब घाट म्हणूनही ओळखल्या जात आहे. चला तर मग मित्रांनो, जास्त आपण न बोलता आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. पुढील व्हिडिओ तुम्हाला एकदम भन्नाट पाहायला मिळणार आहेत. अद्याप जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.